चलो ठीक आहे, येते आवाज? ओके चलो. तर आपण लास्ट याच्यामध्ये बघितलं होतं की इंट्रोडक्शन टू लिनक्स. तर आपण काय करूया त्याच्या पुढे नेक्स्ट नेक्स्ट ती गोष्ट नेक्स्ट पुढे टॉपिक बघूया त्याच्या पुढचा. तर तुम्ही ज्या वेळेस तुमचे विंडोज राईट, आपण लिनक्स आणि विंडोज दोन्हीमध्ये कंपॅरिझन करूया. तर विंडोज इन्स्टॉल केल्याच्या नंतर विंडोज कशामध्ये इन्स्टॉल होतं? असं काहीतरी सी ड्राईव्ह वगैरे म्हणून असतं इन्स्टॉल इन्स्टॉल होतं विंडोज. राईट आहे, विंडोज काय ह्या सी ड्राईव्ह मध्ये इन्स्टॉल होतं. आता हे सी ड्राईव्ह मध्ये इन्स्टॉल झाल्याच्या नंतर काय, सी ड्राईव्ह मध्ये इन्स्टॉल झाल्याच्या नंतर या ह्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट काही फोल्डर क्रिएट होतात, जसं की प्रोग्राम, फाइल्स, परफेक्ट, लॉग्स, यूजर, विंडोज, राईट. त्याच्यानंतर असे 4-5-6 जे काय असतील ते एक बाय डिफॉल्ट, जसे तुम्ही विंडोज इन्स्टॉल केलं की तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला काय दिसतील, हे सारे फोल्डर क्रिएट झाले दिसतील. काय दिसतील तुम्हाला? असे फोल्डर क्रिएट झाले दिसतील. ज्या पद्धतीने तुमचं विंडोज या सी ड्राईव्ह मध्ये इन्स्टॉल होतं अशा पद्धतीमध्ये, तसंच आता आपण जे शिकणार आहेत लिनक्स शिकणार आहे, तर लिनक्स इन्स्टॉल होतं या स्लॅश मध्ये. त्याच्यामध्ये इन्स्टॉल होतं या स्लॅश मध्ये, ज्याला आपण काय म्हणणार, फॉरवर्ड स्लॅश. काय, हे बॅकवर्ड स्लॅश झाला, हे झाला फॉरवर्ड स्लॅश. तर लिनक्स फक्त हे तुमचं ना सी डी ड्राईव्ह असं वगैरे ते ड्राईव्ह वगैरे काय नसतं, इथं काय असतं, एक फक्त एक सिंगल स्लॅश. त्या सिंगल स्लॅश मध्येच काय होतं तुमचं लिनक्स हे इन्स्टॉल होतं. मग आता हे लिनक्स हे सिंगल स्लॅश मध्ये इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पण काय बाय डिफॉल्ट काही डायरेक्टरीज क्रिएट होतात, त्याला काय होतं, काही फोल्डर क्रिएट होतात. काही हे आपण लिनक्स इन्स्टॉल करणार इथं पण काही फोल्डर क्रिएट होतात. तर विंडोज मध्ये जर आपण फोल्डर म्हणतो त्याला लिनक्स मध्ये म्हणतात डायरेक्टरी. काय म्हणतात त्याला? डायरेक्टरी. ठीक आहे. जर आपण जर फोल्डर म्हणतोय प्रोग्राम फाइल्स वगैरे काही एक फोल्डर आहे, इथे त्या फोल्डरला आपण काय म्हणणार लिनक्स मध्ये? डायरेक्टरी. डायरेक्टरी जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही त्याचा काय करू शकता, उच्चार करू शकता. ठीक आहे. तर मग इथं पण काही बाय डिफॉल्ट फोल्डर. आता जेव्हा तुम्ही लिनक्स इन्स्टॉल केलं, राईट, आता लिनक्स इन्स्टॉल करावं लागतं आपल्याला, पहिल्यांदा लिनक्स डाउनलोड करावं लागते आयएसओ, आणि त्याला एका वाचून टाकावं लागतं. मग आपण लिनक्स यूज करणार आहे एका सपोज एक व्हर्च्युअल बॉक्स. काय, त्यासाठी आपल्याला एक व्हर्च्युअल बॉक्स इन्स्टॉल करावा लागेल. त्या व्हर्च्युअल बॉक्सवर आपण काय करणार आहे, लिनक्स इन्स्टॉल करणार आहे आणि यूज करणार आहे. हे एक माझं एक सर्व्हर आहे. काय, एक सर्व्हर आहे. हे माझं एक लिनक्सचं सर्व्हर आहे. काय, हे लिनक्सचं सर्व्हर आहे. हे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला असं दिसतं. म्हणजे आपल्याला लॉग इन करायचं असतं. असं काय, लॉग इन करायचं असतं. त्याला पासवर्ड देऊ, त्याला पहिलं मी लॉग इन. जसंही मी ह्याला लॉग इन करेल तर तुम्हाला असं स्क्रीन दिसते. काय दिसेल तुम्हाला? अशी वाली स्क्रीन दिसेल. ही स्क्रीन दिसल्यानंतर ह्याला काय करायचं आपल्याला, तुम्हाला जे सांगितलं होतं मी, काय म्हणत होतं की लिनक्स हे त्याच्या टर्मिनल युजर, म्हणजे सगळं आपण जे काय करणार ते कशावर करणार आहे, पूर्ण ऍक्टिव्हिटी लिनक्सच्या टर्मिनल म्हणजे कमांड्स थ्रू कशावर करणार आहे. लिनक्सला आपण डायरेक्ट कमांड थ्रू, जसं विंडोजचं GUI किंवा तसं लिनक्सचं CLI कमांड लाईन इंटरफेस. तर ही कमांड लाईन इंटरफेस कसं असणार आहे, तुम्ही याला चेक केलं तर तुम्हाला असं दिसेल. हे त्याचे असेल, हे असेल कमांड लाईन. आता इथं जे काय ऍक्टिव्हिटी करायचं आपल्याला हे करू शकतो. आता इथे ब्लॅक स्क्रीन दिसते, ते ब्लॅक स्क्रीन वगैरे एडिट पण करता येते. हे काही तेवढं हे नाहीये. काय, ब्लॅक म्हणून तुम्ही त्याला यूज अशा पद्धतीने पण करू शकता, यूज करू शकता. तर जसं तुम्हाला सांगितलं की मी बाय डिफॉल्ट काय होतात, विंडोज मध्ये पण फोल्डर क्रिएट होतात, तसेच लिनक्स मध्ये पण बाय डिफॉल्ट काही डायरेक्टरीज क्रिएट होतात. त्याला काय म्हणतात, डायरेक्टरी स्ट्रक्चर. काय म्हणतात, डायरेक्टरी स्ट्रक्चर, किंवा ह्याला म्हणतात फाईल सिस्टम हायरार्की. काय म्हणतात त्याला, डायरेक्टरी किंवा फाईल सिस्टम हायरार्की.
तर फाईल सिस्टम हायरार्की म्हणजे काय असतात, तुमचे काही डायरेक्टरी असतात जे तुमचे व्यवस्थित स्टँडर्ड पद्धतीने ऑर्गनायझेशन केलं असेल. मग जसं तुम्हाला सांगितलं मी की लिनक्स हे कशामध्ये होते, या स्लॅश मध्ये इन्स्टॉल होतं. काय होतं, या स्लॅश मध्ये इन्स्टॉल होतं, या स्लॅश मध्ये इन्स्टॉल होतं. विंडोज मध्ये पण तुम्ही विंडोज इन्स्टॉल केल्याच्या नंतर काय तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला एक युजर वगैरे क्रिएट करावा लागतो, राईट. त्याला काय म्हणतो आपण, ऍडमिन युजर, ऍडमिनिस्ट्रेटर युजर किंवा ऍडमिन युजर म्हणतो. तसंच लिनक्स मध्ये पण लिनक्सला लॉग इन करण्यासाठी आपल्याला एक युजर लागतो. त्या युजरला मला दिलं सिस्टम मध्ये रूट युजर. कोणता युजर असतो, रूट युजर असतो. जसं विंडोज मध्ये ह्याला इथं काय असतं, ऍडमिनिस्ट्रेटर युजर किंवा ऍडमिन. काय इथं आहे ऍडमिन युजर किंवा ऍडमिनिस्ट्रेटर, इथं आहे त्याला रूट युजर किंवा ऍडमिन युजर, भरपूर असं नाव असतील त्याला. आता जसं मी लॉग इन केलं रूट टाकून, तसंच तुम्हाला पण लॉग इन करायचं युजरला. तर ही सिस्टम आहे माझं. सिस्टम इथं आल्यानंतर मी काय करतो, इथं बघा चेक करतोय. तर ब्राउझर कम्प्युटर मध्ये गेल्यानंतर, कम्प्युटरला क्लिक केल्यानंतर इथं खाली काय दिसतं बघा तुम्हाला, दिसते इथं खाली, हे आहे स्लॅश. ह्या स्लॅश मध्ये बाय डिफॉल्ट काही फोल्डर्स क्रिएट होतात. काय फोल्डर्स क्रिएट होतात त्याला काय म्हणतो आपण, डायरेक्टरीज. काय म्हणतो, डायरेक्टरीज. मी जास्तीत जास्त हा शब्द यूज करतो, डायरेक्टरीज, तर कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे तुम्हाला. तर बाय डिफॉल्ट काही डायरेक्टरीज क्रिएट होतात. तर बाय डिफॉल्ट काही डायरेक्टरीज क्रिएट होतात. हे प्रत्येक डायरेक्टरी असे भरपूर सारे डायरेक्टरीज आहेत, ज्याचे मी तुम्हाला सांगतो त्या डायरेक्टरी मी बनवलेले आहे. आणि बाय डिफॉल्ट सिस्टम मध्ये जेव्हा सिस्टम इन्स्टॉल झालं त्यावेळेस काय बाय डिफॉल्ट डायरेक्टरी हे जे नाव दिलेले आहेत असे, हे मी नाव देऊन बनवलेले डायरेक्टरीज. ठीक आहे, ह्या साऱ्या डायरेक्टरीज काय, त्याला जे नाव दिसतं ते अँसिबल, बोट, डेव्हऑप्स, प्रोजेक्ट, हे मी स्वतः क्रिएट केले आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. बाकीचे जे असतील ते काय असतील, तुमच्या बाय डिफॉल्ट क्रिएट झालेल्या डायरेक्टरीज असतील. आता ह्या प्रत्येक डायरेक्टरीचं काय ना काहीतरी मिनिंग आहे, काय ना काहीतरी मिनिंग आहे. आणि कोणत्या कोणत्या पर्टिक्युलर पर्पज साठी काय केलं जातं, ह्या डायरेक्टरीज यूज केल्या जातात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आहे नंबर 1 बिन. त्याला जेव्हा मी रीड करेल तर कसं रीड करेल, स्लॅश बिन. म्हणजे कशाच्या आतमध्ये आहे, ते स्लॅशच्या आतमध्ये बिन नावाची डायरेक्टरी आहे, राईट. स्लॅश बिन, त्याच्यानंतर आल्यानंतर खाली कुठेतरी मला दिसेल स्लॅश एस बिन. काय, स्लॅश बिन आणि स्लॅश एस बिन. तर ह्या दोन डायरेक्टरीज आहेत का, ह्या दोन डायरेक्टरी मध्ये काय असतात, आपल्या लिनक्सच्या सगळ्या कमांड सेव्ह होतात. काय होतं, लिनक्सच्या सगळ्या कमांड सेव्ह होतात. तर दोन डायरेक्टरीची, ती म्हणाल की दोन डायरेक्टरीची गरज का पडली, एका डायरेक्टरीमध्ये पण कमांड सेव्ह झाले असते आपल्या, बिन आणि एसबिन. बिन म्हणजे बायनरी, एसबिन म्हणजे सिस्टम बायनरी और सुपर बायनरी. काय, बिन म्हणजे बायनरी आणि सिस्टम बायनरी और सुपर बायनरी, हे तुम्ही त्याला म्हणू शकता. कंटेंट युजर्स बायनरी म्हणजे जे काही कमांड असतील आपल्या त्या कमांड असतील. सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर बायनरी म्हणजे जे रूट युजर एक्झिक्यूट करू शकतो अशा कमांड तिथं सेव्ह केल्या. आता इथं काय करायला लागतं बघा, ह्या दोन डायरेक्टरीज आहेत, ह्या दोन डायरेक्टरीज वेगवेगळ्या पर्पज साठी इथे यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये कमांड्स होतात दोन्ही डायरेक्टरीमध्ये. तर दोन्ही डायरेक्टरीमध्ये कमांड सेव्ह करण्यापेक्षा एका डायरेक्टरीमध्ये पण सेव्ह करता आल्या असत्या, असं काही स्टुडंटचं म्हणणं असतं. तर तसं तुम्हाला सांगितलं मी की इथं पण तुमच्याकडे दोन इकडे पण युजर असतात, एक ऍडमिन युजर असतो मेन आणि एक लॉगिन युजर असतो. काय असतो, एक ऍडमिन युजर असतो आणि एक असतो लॉगिन युजर, नॉर्मल युजर. काय असते, नॉर्मल. तसंच सिस्टम मध्ये इथं पण तुमच्या लिनक्सच्या सिस्टम मध्ये पण एक असतो रूट युजर आणि दुसरा असतो एक नॉर्मल युजर, ज्याला आपण म्हणतो लोकल युजर. ओके, नॉर्मल युजर किंवा लोकल युजर. आता हे नॉर्मल युजर आणि लोकल युजर आणि रूट युजर, जसं की आता एक तुमचं सर्व्हर म्हणजे काय, एक कंपनी. काय, सर्व्हर म्हणजे काय, एक कंपनी, राईट. एक एक्झाम्पल देतो, सर्व्हर म्हणजे काय, एक कंपनी. एक्झाम्पल बघूया आपण. एक सर्व्हर म्हणजे कंपनी, म्हणजे तुमची कंपनी. त्या कंपनीमध्ये त्याच्या कंपनीचा पूर्ण ऍक्सेस कोणाला असतो, त्याच्या मालकाला, राईट. कंपनीचा जो ओनर आहे त्या ओनरचा त्या कंपनीवर पूर्णच्या पूर्ण काय असतो, म्हणजे त्या कंपनीमध्ये कोणाला ठेवायचे, कोणाला त्याला काढायचे, किती एम्प्लॉय ठेवायचे, किती एम्प्लॉय त्याला
आणखीन काढायचे किंवा कोणत्या एम्प्लॉईला प्रमोशन द्यायचे, कोणत्या एम्प्लॉईला डिमोशन द्यायचे, कोणत्या एम्प्लॉईची पेमेंट वाढवायची किंवा कमी करायची, हा पूर्ण टोटल ओव्हरऑल कंपनीचा पूर्ण ऍक्सेस कोणाकडे असतो, कंपनी ओनरकडे असतो, राईट. तसंच सिस्टम हे आहे तुमचं एक तुमचं सर्व्हर याच्यामध्ये इन्स्टॉल होईल स्लॅश मध्ये, तर ह्या स्लॅश मध्ये जेव्हा सर्व्हर इन्स्टॉल होईल तर ह्या सर्व्हरचा पूर्णच्या पूर्ण ऍक्सेस कोणाला असतो, या रूट युजरला असतो. काय असतो, रूट युजरला असतो, राईट. मग दुसरे युजर कोणते असतात, नॉर्मल युजर, म्हणजे कंपनीमध्ये जे काम करणारे जे लोक असतात ते काय असतात, हे नॉर्मल युजर असतात, लोकल युजर असतात. काय असतात, हे लोकल युजर असतात. मग ह्यांना पूर्ण ऍक्सेस आहे कंपनीचा, कोणाची पेमेंट वाढवायचा किंवा कोणाला काढायचा वगैरे अधिकार आहे का, नाही. ते कंपनीच्या ओनरच्या नंतर जे कंपनीचे मॅनेजर असतात त्यांना तिथे त्याचा राईट दिलेले असतात, बरोबर. पण आता जे नॉर्मल युजर आहे, म्हणजे लोकल युजर आहे, आपल्यासारखे जे कामं करतात सुद्धा एम्प्लॉई टाईप मध्ये, ते तिथे जर गेले त्यांना कंपनीचा पूर्ण ऍक्सेस नसतो. काय असतो, एक लिमिटेड ऍक्सेस असतो. त्यांना जेवढं दिलेलं काम आहे तेवढंच त्यांना काम करायचा ऍक्सेस असतो, एक्स्ट्रा एक पण गोष्ट ते नाही करू शकत. तसे हे लोकल युजर आहेत. मग सिस्टम मध्ये जेवढ्या कमांड्स आहेत, तुमच्या लिनक्स मध्ये जेवढ्या काही कमांड्स आहेत, त्या काही कमांड ज्या आहेत फक्त आणि फक्त रूट युजर एक्झिक्यूट करू शकतो, आणि काही कमांड अशा आहेत ज्या लोकल युजर एक्झिक्यूट करू शकतात. जर या सिस्टमचा पूर्ण ऍक्सेस तुमच्या या सर्व्हरचा पूर्ण ऍक्सेस रूट युजरला असेल, जर ते सिस्टमच्या काही स्पेसिफिकच कमांड यूज करू शकत असेल, तर ह्या लोकल युजरच्या पण डिरेक्टरीमध्ये जे लोकल युजर जे काही कमांड यूज करणार ते पण करू शकतो, राईट. जसं बिन मध्ये काय होतात, बिन मध्ये अशा कमांड सेव्ह होतात, त्या अशा कमांड सेव्ह होतात जे फक्त लोकल युजर एक्झिक्यूट करू शकतो, काय करू शकतो, लोकल युजर. आणि एसबी मध्ये काय, एसबी टेक्निकच्या अशा कमांड सेव्ह होतात ज्या फक्त आणि फक्त म्हणजे कोण, वन अँड ओनली रूट युजर्स काय करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो, अशा कमांड होतात सेव्ह ह्या एसबी टेक्निकमध्ये. मग जर सपोज ह्याला एसबी टेक्निकमध्ये रूट युजर एक्झिक्यूट करू शकत असेल तर स्लॅश बिन मध्ये तर ऑब्विसली करणारच, कारण बिन टेक्निक कुठे आहे, तुमच्या सर्व्हर मध्येच आहे, राईट. बिन टेक्निक कुठे आहे, तुमच्या सर्व्हर मध्येच आहे, बरोबर. त्याला पूर्ण ऍक्सेस असणार आहे त्याचा, तर तुमच्या ह्या एका गोष्टीचा असेल तर यावर. पण लोकल युजरला बिन डिरेक्टरीच्या आतमध्ये जेवढ्या कमांड्स आहेत त्या सोडून एसबी डिरेक्टरीच्या आतमध्ये जे कमांड्स आहेत त्या कमांड ऍक्सेस करण्याचा अधिकार नाही, राईट. त्याला त्याची परमिशन्स नाही. समजलं बिन आणि एसबी, ठीक आहे. चलो नेक्स्ट डिरेक्टरी आहे स्लॅश बूट. काय नेक्स्ट डिरेक्टरी आहे स्लॅश बूट. तर स्लॅश बूट ह्या डिरेक्टरीच्या आतमध्ये काय, तुमच्या लिनक्स म्हणजे तुमचं जे सर्व्हर आहे ते सर्व्हर बूट करण्यासाठी त्याच्या बॅकग्राऊंडला काही फाईल्स वगैरे त्याला लागतील, आणि त्या सगळ्या फाईल्स थोडं सेव्ह होतात स्लॅश बूट डिरेक्टरीच्या आतमध्ये स्टोअर होतात. आता स्लॅश बूट डिरेक्टरीच्या आतमध्ये सेव्ह होतात म्हणजे काय, साधं बूट म्हणजे काय, आपण पॉवर ऑन आणि पॉवर ऑफ बटन प्रेस करतो. पॉवर ऑन आणि पॉवर ऑफ बटन प्रेस केल्याच्या नंतर तुमचं सिस्टम चालू होतं, पॉवर ऑन बटन चालू केल्याच्या नंतर, राईट. जसं की मी लॅपटॉपचं माझ्या पॉवर ऑनचं बटन चालू केल्याच्या नंतर बटन प्रेस करून ते स्क्रीन येजेपर्यंत जी प्रोसेस होते त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, बूटिंग प्रोसेस म्हणतो. म्हणजे सिस्टम आपलं काय होईल, सर्व्हर आपल्याला चालू होईल. तेवढ्याच वेळामध्ये 5 ते 10 सेकंदामध्ये जी काही प्रोसेस होते त्या प्रोसेसला म्हणतात बूटिंग प्रोसेस. काय म्हणतात, बूटिंग प्रोसेस. मग हे त्याला बूटिंग प्रोसेस काय, त्या सिस्टमला बूट होण्यासाठी त्याच्या काही बॅकग्राऊंडला काही फाईल्स काही डिरेक्टरीज लागतील याला, तर त्या सगळ्या फाईल्स आणि डिरेक्टरी कुठे सेव्ह होतात, तुमच्या स्लॅश बूट डिरेक्टरीच्या आतमध्ये सेव्ह होतात. नेक्स्ट आहे, समजलं. नेक्स्ट आहे स्लॅश डेव. स्लॅश डेव म्हणजे काय, तर ह्या डिरेक्टरीच्या आतमध्ये ऑल डिव्हाइस रिलेटेड फाईल्स काय होतात तिथं सेव्ह होतात. आता डिव्हाइस म्हणजे कोणते, जे तुमच्या सर्व्हरला तुम्ही एखादे डिस्क वगैरे लावले असेल, हार्ड डिस्क स्टोरेज वगैरे लावला असेल, तर त्या डिस्क रिलेटेडच्या फाईल्स कुठे सेव्ह होतात, स्लॅश डेव ह्या डिरेक्टरीच्या आतमध्ये काय होतात, सेव्ह होतात. म्हणजे जसं की तुम्ही एखादी डिस्क अटॅच केली, तर ती डिस्क अटॅच केल्यानंतर त्या डिस्कचे काही फाईल्स बनतील. सपोज तुम्ही काय त्याचे पार्ट केले, ते पार्ट केल्यानंतर त्याचे काही फाईल्स वगैरे बनत असतील बॅकग्राऊंडला सिस्टममध्ये, त्याचे काय होतात, त्याच्या फाईल्स सगळ्या ह्या स्लॅश डेव ह्या डिरेक्टरीच्या आतमध्ये काय होतात, सेव्ह होतात. तुम्हाला आता जर हे डिरेक्टरी सगळ्या जर नाही समजत असतील, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये.
ह्या डिरेक्टरी तुम्हाला जसं जसं तुम्ही लिनक्स पूर्ण डीप मध्ये शिकाल त्या प्रत्येक डिरेक्टरी कुठला कुठे तुम्हाला यूज मध्ये येतील. आता 100% जरी तुम्हाला असं वाटतं की काय त्याचा यूज कसा आहे काय नाही, तर तुम्हाला त्याचा यूज कळेल कधी बाय द टाइम थोड्या वेळानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचा यूज समजायला सुरुवात होईल. ठीक आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की ह्या डिरेक्टरी कशासाठी यूज केल्या जातात. एक वेळेस तुम्हाला त्याचं माहिती असणं इज नीडेड. तुम्ही जर त्याला जर व्यवस्थित लक्षात ठेवलं तुमचा फायदा होईल. पुढे चालून तुम्हाला कोणती डिरेक्टरी मध्ये काय यूज करू शकता, म्हणजे कोणते पर्पज साठी एखादी डिरेक्टरी यूज केली जाऊ शकते ते तुम्ही इथून काय करू शकता. तर स्लॅश बिन स्लॅश एसबिन स्लॅश बूट स्लॅश देव ह्या डिरेक्टरी झाल्या. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट डिरेक्टरी स्लॅश ईटीसी. काय स्लॅश ईटीसी. तर स्लॅश डिव्हाइस मध्ये कोणत्या फाईल असतात आपल्या ऑल रिलेटेड म्हणजे डिव्हाइस रिलेटेड फाईल्स सगळ्या सेव्ह करून तुमच्या स्लॅश डिव डिरेक्टरी. तसंच स्लॅश ईटीसी ह्या ईटीसीच्या आतमध्ये तुमचे जे सर्व्हरचं जे काही कॉन्फिगरेशन आहे, काय आहे सर्व्हरचं जे काही कॉन्फिगरेशन आहे ते कॉन्फिगरेशन काय होईल तुमचं ह्या स्लॅश ईटीसी डिरेक्टरीच्या आतमध्ये काय होतं सेव्ह होतं. आता ईटीसी डिरेक्टरीच्या आतमध्ये जे कॉन्फिगरेशन आहे, कॉन्फिगरेशन म्हणजे काय आलं सांगू शकाल? कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं? तर कॉन्फिगरेशन म्हणजे काय? सपोज आता तुम्हाला सांगतो कॉन्फिगरेशन म्हणजे काय मिनिंग बघू आपण. आता इथे कसं असतं कॉन्फिगरेशन एक्झॅक्ट तसंच नाहीये. मी तुम्हाला सर्व्हिस आहे काही लिनक्स मध्ये काही सर्व्हिसेस असतात, काही फाईल्स असतात जिथे आपल्याला कॉन्फिगर करायचं म्हणजे काही चेंजेस करायचे. जसं की आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. सपोज आता काय तुमच्याकडे एक वायफाय आहे, काय तुमच्या मोबाईलमध्ये वायफाय आहे, तर तुम्हाला ते वायफायला तुम्हाला काय करता तुम्ही त्याला ऑन आणि ऑफ करण्यासाठी तुम्ही त्या ग्राफिकली यूज करता. करेक्ट आहे. पण तुम्हाला ग्राफिकली यूज नाही करायचं. तुम्ही काय करता त्या वायफायला पकडता ऑन करण्यासाठी त्याच्यावर लॉंग प्रेस करता आणि त्या सेटिंग मध्ये जाता. सेटिंग मध्ये गेल्यानंतर तिथं ऑन आणि ऑफ साठी आपलं एक ऑप्शन दिलं असतो. इथे क्लिक केलं तर ऑन होईल, इथे क्लिक केलं तर ऑफ होईल. राईट. एक असं ऑप्शन दिलं असतं. पण आता तेच तुम्हाला काय करायचे त्याच तीच सर्व्हिस आहे वायफायची सर्व्हिस तुम्हाला काय करायचे टर्मिनल थ्रू एक्झिक्यूट करायचे. काय करायचे टर्मिनल थ्रू एक्झिक्यूट करायचे. टर्मिनल थ्रू एक्झिक्यूट करायचं म्हणजे काय टर्मिनल कसं असतं हे असं एकदम ब्लॅक स्क्रीन. काय असतं तुमचं टर्मिनल असं ब्लॅक स्क्रीन असेल. आता तुम्हाला इथं कुठे तुम्ही जाऊन ह्याच्यावर वायफाय वर क्लिक कराल, वायफाय तुम्हाला दिसेल, तुम्ही जाऊन क्लिक करा. तर मग काय असतं त्या स्लॅश ईटीसी फाईलच्या आतमध्ये स्लॅश ईटीसी डिरेक्टरीच्या आतमध्ये काय असतात इथं वायफायची एक फाईल दिलेली असते. वायफाय म्हणून असं एक वायफाय नावाने एक फाईल दिलेली असेल. त्या वायफायच्या ह्याच्यामध्ये दिलेलं असेल वायफाय इज इक्वल टू ऑन. ऑन म्हणजे ऑन करा म्हणजे ऑफ तुमचा ऑफ वायफाय ऑन होईल आणि वायफाय इज इक्वल टू ऑफ मग वायफाय ऑफ होईल. असं त्याचं काय तुम्ही एक कॉन्फिगरेशन करून ठेवलं फाईल मध्ये वायफायचं. तसंच वेगवेगळ्या टाईपचं कॉन्फिगरेशन असेल वायफायचं नाहीये. मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला असं सर्व्हरचं वेगवेगळ्या गोष्टीचं कॉन्फिगरेशनच्या जे काही फाईल्स असतील त्या सगळ्या फाईल्स तुम्हाला स्लॅश ईटीसी डिरेक्टरीच्या आतमध्ये मिळतील. काय म्हणते तुम्हाला या सगळ्या फाईल्स तुम्हाला स्लॅश ईटीसी डिरेक्टरीच्या आतमध्ये मिळतील. ठीक आहे. हे 2-3 झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिरेक्टरी आणखी कोणती स्लॅश मीडिया आणि स्लॅश एमएनटी. काय स्लॅश मीडिया आणि स्लॅश एमएनटी हे दोन डिरेक्टरी. आता स्लॅश मीडिया आणि स्लॅश एमएनटी हे दोन डिरेक्टरी ह्या डिरेक्टरी आपण यूज करतो टेम्पररी माउंटिंग पर्पज साठी. काय करतो आपण याला यूज टेम्पररी माउंटिंग पर्पज. आता माउंट म्हणजे काय याच्यासाठी आपल्याला एक लिनक्स मध्ये पूर्ण एक टॉपिक शिकायचा माउंट काय आहे काय नाही कसं असते काय नाही. तर तुम्हाला काय करायचं असते सपोज तुमच्याकडे काही डिव्हाइसेस असतील ते डिव्हाइसेस तुम्हाला काय करायचे माउंट करायचे. म्हणजे काय करायचं माउंट म्हणजे काय असते एक टाइपचं कनेक्टिव्हिटी कनेक्शन म्हणजे दोघांमध्ये काय करायचं आपल्याला कनेक्टिव्हिटी आणायची किंवा कनेक्ट करायचं. एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला कनेक्ट करायचं. जसं की एक्झाम्पल सांगतो तुमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे ते पेन ड्राईव्ह तुम्हाला तुमच्या जवळ आहे पण त्याच्यात तुम्हाला डेटा वगैरे टाकायचा आहे पण तुमच्या फक्त जवळ आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काय डेटा वगैरे टाकू शकता का? नाही. डेटा वगैरे टाकू शकता का? कधीपर्यंत नाही जोपर्यंत तुम्ही त्या पेन ड्राईव्हला कोणत्या तरी एखाद्या डिव्हाइस सोबत काय करणार नाही अटॅच करणार नाही. जसं की आता मी माझ्याजवळ पेन ड्राईव्ह आहे जोपर्यंत मी माझ्या लॅपटॉपला तो पेन ड्राईव्ह अटॅच नाही करणार तोपर्यंत मी त्याच्यामध्ये डेटा काय करू शकत नाही ऍड करू शकत नाही. राईट.
त्यामध्ये डेटा मी त्यामध्ये टाकू शकत नाही. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला डेटा टाकायचा असेल तसं तुम्ही जसं पेन ड्राईव्ह कनेक्ट केला तर तुमच्या ह्याच्यामध्ये रिमूव्हेबल डिस्क एच म्हणून काय दिसते नाव दिसतं. काय दिसतं तुम्हाला? रिमूव्हेबल डिस्क एच म्हणून एक नाव दिसतं. मग तुमचं जे नाव रिमूव्हेबल डिस्क एच म्हणून नाव दिसत असेल तर काय करतो त्याच्या आयकन दिसेल रिमूव्हेबल डिस्क एच चा एक आयकन दिसेल. त्या आयकन मध्ये तुम्ही तुमचा डेटा टाकता. राईट, तुम्ही तुमचा जो डेटा आहे त्या आयकन मध्ये टाकता आणि त्याच्या थ्रू तुमचा डेटा कुठे जातो त्या तुमच्या पेन ड्राईव्ह मध्ये जातो. बरोबर आहे. तसंच इथं पण तुम्हाला काय करायचं असतं लिनक्स मध्ये बी काही वेगवेगळे पार्टिशन वगैरे बनवायचे असतात. पार्टिशन म्हणून त्याला यूज करायचे असतात. मग हे यूज करण्यासाठी त्याला माउंट करावं लागते. मग हे माउंट करण्यासाठी टेम्पररी माउंटिंग साठी ह्या दोन डिरेक्टरी यूज करू शकता आपण /media/inventory. असं नाही की ह्या दोनच डिरेक्टरी यूज करायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्या स्वतःच्या पण डिरेक्टरी वेगळ्या क्रिएट करून पण तुम्ही त्याला माउंट करू शकता. काय करू शकता? तुम्ही दुसऱ्या स्वतःच्या वेगळ्या डिरेक्टरी पण तयार करून त्याला काय करू शकता माउंट करू शकता. त्याच्यानंतर आहे /opt डिरेक्टरी. काय त्याच्यानंतर आहे /opt डिरेक्टरी. आता ह्या opt डिरेक्टरीच्या आतमध्ये काय असतात सगळे तुमचे opt स्टँड फॉर ऑप्शनल तुमचे जे काही थर्ड पार्टी ऍप्लिकेशन आहे. राईट, तुम्ही जे काही थर्ड पार्टी ऍप्लिकेशन किंवा थर्ड पार्टी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्याच्या नंतर त्याचे काही सेटिंग्स वगैरे असतात काही करायचे असतात. जसं की आपल्याला एक मॅन्युअल भेटतं बघा. राईट, आपल्याला थर्ड पार्टी ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर त्याचे काही फाईल्स वगैरे बनते. म्हणजे जसं त्याला चालवायचं कसं काय नाही ते तुम्हाला काय भेटतं त्याला यूज करण्यासाठी मॅन्युअल भेटतं. मग ते तुमच्या ऍप्लिकेशन त्या थर्ड पार्टी ऍप्लिकेशनचे जे काही फाईल्स बनत असतील राईट त्याचे जे फाईल्स तुम्हाला कुठे दिसतात तुम्हाला या /opt डिरेक्टरी मध्ये ऑप्शनल डिरेक्टरी मध्ये काय जे काय तुम्ही यूज अ प्रॉपर्टी थर्ड पार्टी सॉफ्टवेअर टू स्टोअर देअर सेटिंग्स जे काय तुमच्या थर्ड पार्टी ऍप्लिकेशन आहे त्याचे तुम्हाला सेटिंग्स वगैरे काय करायचं स्टोअर करून ठेवायचं तुम्ही /opt डिरेक्टरीचा यूज करू शकता. त्याच्यानंतर आहे आणखी एक डिरेक्टरी त्याच्यानंतर आहे एक रन आहे आणि एक टेम्प आहे. काय एक रन आहे आणि एक टेम्प आहे. तर टेम्प डिरेक्टरीच्या आतमध्ये कंटेंट टेम्पररी फाइल्स ऑफ सिस्टम जे काही सिस्टमच्या तुमच्या जेवढ्या काही फाइल्स असतील त्या सगळ्या फाइल्स तुमच्या इथे सेव्ह होतात. कुठे टेम्प डिरेक्टरीच्या आत. तर बघा तर टेम्प डिरेक्टरीच्या आतमध्ये काय होतं तुमचे सगळे सिंपल फाइल्स सगळ्या सेव्ह होतात. तुम्ही जेव्हा सेव्ह सिस्टम जेव्हा एखादं ऍप्लिकेशन ओपन केलं त्याचे काय होतात काही फाइल्स ओपन होतात टेम्पररी फाइल्स ओपन होतात. काय म्हणतात त्याचे टेम्पररी फाइल्स क्रिएट होतात. एखादं सॉफ्टवेअर एखादं ऍप्लिकेशन ओपन केलं त्याचे टेम्पररी फाइल्स बनत असतील. मग त्याचे टेम्पररी फाइल्स तुमचे काय होतात या टेम्प डिरेक्टरीच्या आतमध्ये काय होतात स्टोअर होत असतात. राईट, मग ह्याच्यामध्ये जेव्हा स्टोअर होतात तसंच तुमच्या रन डिरेक्टरीच्या आतमध्ये पण तसेच सेम टू सेम तशाच फाइल्स होतात. त्याला काय म्हणतो आपण रन टाइम फाइल्स. काय म्हणतो त्याला आपण रन टाइम फाइल. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचे रन टाइम फाइल्स आहेत रन टाइम फाइल्स आणि टेम्पररी फाइल्स मध्ये काय येत असतात तर डिफरन्स बिटवीन काय डेटा इन /run ऑलवेज गेट डिलीटेड ऍट द नेक्स्ट बूट. जेव्हा तुमचं सर्व्हर नेक्स्ट टाइमला बूट कराल आपण तर बूट केल्याच्या नंतर तुमचे /run ह्या डिरेक्टरीच्या आतमधल्या सगळ्या फाइल्स काय होतील तुमच्या डिलीट होऊन जातील. बट डेटा तुमचा जे टेम्प डिरेक्टरीच्या आतमध्ये आहे ते डिलीट होऊ शकतो किंवा डिलीट नाही होऊ शकत कधी नेक्स्ट बूटला. म्हणजे सर्व्हर तुम्ही जेव्हा नेक्स्ट बूट कराल तर बूट केल्याच्या नंतर काय होईल तुमचं त्या /run डिरेक्टरीच्या आतमध्ये तुमचा डेटा डिलीट होऊन जाईल पण टेम्प डिरेक्टरीच्या आतमध्ये डेटा डिलीट होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत पॉसिबिलिटी असेल. त्याच्यात त्याला तुमच्या काय होतील रन डिरेक्टरीच्या आतमध्ये ऑटोमॅटिकली डिलीट होणार आहे. सर्व्हर चालू केलं डिलीट म्हणजे सर्व्हर बंद करून चालू केलं की तुमचा रिबूट केलं म्हणजे नेक्स्ट टाइम बूटला म्हणजे सर्व्हर बूट करणे म्हणजे काय रिबूट करून त्याला चालू करणं. ह्याच्यामध्ये फाइल्स काय होतील तुमच्या डिलीट होतील आणि /temp डिरेक्टरीच्या आतमध्ये तुमच्या फाइल्स तशाच असू शकतात किंवा डिलीट होऊ शकतात पॉसिबिलिटी. त्याच्यानंतर /proc. प्रॉक डिरेक्टरी मध्ये कंटेंट रनिंग प्रोसेस इन्फॉर्मेशन. तुम्हाला सपोज एखादी प्रोसेस चालू आहे. प्रोसेस म्हणजे काय असतं की एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही काहीतरी चालू ठेवली
काय केली, एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही चालू केली, जसं की मला काय करायचं आहे, सिस्टमला मला कॉपी करा, म्हणजे माझे काही फाईल्स मला कॉपी करायचे. आता कॉपी करत करत मला बाकीची दुसरी पण ऍक्टिव्हिटी करायची असेल, तर मी काय करणार, ते कॉपीची कमांडची एक्झिक्यूट लावणार त्याला आणि ते प्रोसेस चालू ठेवणार. हे जे प्रोसेस चालू केली मी कॉपीची, त्याचे काही त्याची इन्फॉर्मेशन आणि त्याचे काही फाईल्स असतील, त्या सगळ्या फाईल्स पुढे होतात ह्या स्लॅश प्रॉम्प्ट डिरेक्टरीच्या आतमध्ये होतात. ते तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे कोणते स्लॅश प्रॉम्प्ट डिरेक्टरीच्या आतमध्ये कंटेन इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोसेस विथ दॅट पर्टिक्युलर प्रोसेस, म्हणजे तुमची कधी मी आता सांगितली एक कॉपीची प्रोसेस आहे, त्याची काही जी काही इन्फॉर्मेशन आहे, त्याची जी काही माहिती आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, अपलोड डिरेक्टरीच्या आतमध्ये जाऊन चेक करू शकता, त्याची फाईल माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर हे काय तुमच्या काही डिरेक्टरीज आहेत. त्याच्यातली एक लास्ट डिरेक्टरी आहे आणखी स्लॅश वॅर. तर स्लॅश वॅर डिरेक्टरीच्या आतमध्ये तुमचे हे जे सर्व्हर आहेत त्या सर्व्हरचे वॅर स्टँड फॉर व्हेरिएबल्स फाईल्स, तर तुमचे जे काही व्हेरिएबल्सच्या फाईल्स असतील त्या सर्व फाईल्स तुमच्या या कुठं स्लॅश वॅर डिरेक्टरीच्या आतमध्ये सेव्ह होतात. म्हणजे काय, सिस्टमचे लॉग्स, म्हणजे लॉग म्हणजे कोणते, जसे की आपले कॉल लॉग्स, मोबाईलचं पण असतं आपले लॉग्स, आपला एखादा कॉल आला तर तो कॉल तुमचा काय होतो, पहिला कॉल आलेला असेल तर तो नंबर इकडे येतो, त्याच्यानंतर नवीन जो कॉल येईल तो पहिल्या नंबरला जातो आणि जो सेकंड नंबरचा कॉल येतो त्याच्या खाली सेकंड नंबरला येतो, काय तुझ्या सेकंड नंबरला येतो. मग तुम्हाला काय करायचंय, ते जे तुमचे व्हेरिएबल्स आहेत, काय व्हॅल्स म्हणजे काय व्हेरिएबल, जे कंटिन्युअसली काय होतात चेंज होतात, ते फिक्स नसतात. मग ते तुमच्या जे त्याच्या रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असेल व्हेरिएबल रिलेटेडच्या, त्या व्हेरिएबल रिलेटेड सगळ्या फाईल्स काय होतात तुमच्या स्लॅश वॅर. म्हणजे तुम्ही सपोज लिनक्स मध्ये पण तुमचे काय तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटी करता त्या ऍक्टिव्हिटीचे काय करतात, काय म्हणतात, काही क्रिएट्स लॉग्स क्रिएट होतात. लॉग्स म्हणजे काय रेकॉर्ड्स, राईट. मग ते रेकॉर्ड तुम्हाला स्लॅश वॅर डिरेक्टरीच्या आतमध्ये मिळून जातील. त्यावर तुम्हाला स्लॅश वॅर डिरेक्टरीच्या आतमध्ये काय असते मिळून बरोबर. त्याच्यानंतर आहे वॅर, त्याच्यानंतर आहे फक्त दोन डिरेक्टरीज, एक राहिले स्लॅश होम आणि दुसरं राहिले स्लॅश रूट. काय राहिले, स्लॅश होम आणि स्लॅश. चला या दोन डिरेक्टरीज घेऊया आपण. स्लॅश होम स्लॅश रूट, काय स्लॅश होम आणि स्लॅश रूट अशा दोन डिरेक्टरी राहिलेत आपण. जसं तुम्हाला आता सांगितलं मी थोड्या वेळापूर्वी, लिनक्स मध्ये काय असतात तुमचे दोन टाइपचे युजर असतात. एक आहे तुमचं स्लॅश आहे, हे स्लॅश आहे, ह्या स्लॅश मध्ये ह्या दोन टाइप, एक आहे रूट युजर, राईट, एक आहे रूट युजर आणि एक आहे तुमचा नॉर्मल युजर. हे आहे नॉर्मल युजर आणि हे आहे तुमचा रूट युजर, बरोबर. आता प्रत्येक युजर मी काय काय ऍक्टिव्हिटी केलेली आहे हे त्याचे रेकॉर्ड्स मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं, त्यांच्या म्हणजे काय केले जाते, होम डिरेक्टरी क्रिएट केली जाते. काय केलं जाते, क्रिएट केलं. जर तुम्ही कंपनीमध्ये कामाला गेला, तुम्ही कोणते कोणते काम केले, काय काय नाही, तुम्ही कधी लॉग इन केले, कधी लॉग आउट केले, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी काय असतं, तुमची होम डिरेक्टरी असते. म्हणजे तुमच्या नावाचे काय केलं असते होम, तुमच्याच नावाने काय केलं असते फोल्डर बनवलं असते, त्याला काय म्हणतात होम डिरेक्टरी, त्याला एक डिरेक्टरी म्हणतात. मग तशाच तुमचे जे काही सिस्टममध्ये जेवढे युजर्स असतील त्या प्रत्येक युजरच्या नावाची एक होम डिरेक्टरी क्रिएट होते. कुठं, त्या स्लॅश होम डिरेक्टरीच्या. सपोज जसं की आता माझ्याकडे एक युजर आहे, काय माझ्याकडे एक युजर आहे त्याचं नाव सपोज विराट, काय एक विराट नावाचा माझ्याकडे एक युजर आहे. हा कोणता युजर आहे, माझा लोकल युजर आहे. तर ह्या नॉर्मल युजर म्हणजे हे तुमचे नॉर्मल युजर आहे विराट, त्याच्या नावाची काय होम डिरेक्टरी क्रिएट होते. कुठे, स्लॅश होमच्या आतमध्ये, स्लॅश होमच्या आतमध्ये विराट नावाने काय म्हणाले त्याची होम डिरेक्टरी क्रिएट होईल. जसे मी एक युजर ऍड करेल, तसंच सिस्टम मध्ये रूट युजर पण आहे. रूट युजरना पण त्याला काही त्याची काय ऍक्टिव्हिटी केलेली आहे
त्यांनी जे काही रेकॉर्ड्स मेंटेन केलेले आहेत, त्यांनी काही काही क्रिएट्स केलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टीचं मेंटेन करण्यासाठी त्याला पण एक होम डिरेक्टरी लागेल. तर हे जे स्लॅश रूट आहे, ती स्लॅश रूट ही आहे रूट युजरची होम डिरेक्टरी. काय स्लॅश रूट, जेव्हा इथं नावाच्या सुरुवातीला स्लॅश येईल तेव्हा ती काय असते, आपली डिरेक्टरी असते. जेव्हा त्याचे लाईनच्या सुरुवातीला येईल तो काय असतो, आपला युजर असतो. ह्याला काय म्हणू शकतो आपण, रूट युजर. या रूट युजरची हे काय असते, त्याची होम डिरेक्टरी. तर हे स्लॅश होम काय असते, नॉर्मल युजर और लोकल युजरची होम डिरेक्टरी. म्हणून आपण स्लॅश होम स्लॅश होम is a home directory of normal user या local, right? Slash home is a home directory of normal user or local user, and slash root is a home home directory of root, okay, slash root is. समजला? तर हे दोन डिरेक्टरीज आहेत तुमचे, स्लॅश रूट आणि स्लॅश होम. समजलं मॅम? साहिल मॅम, हे आहे आपलं पूर्ण बेसिक डिरेक्टरी स्ट्रक्चर. आता याच्यामधल्या प्रत्येक डिरेक्टरी तुम्हाला आता 100% जरी नाही कळाल्या, जस्ट ओव्हरव्ह्यू तुमच्या लक्षात जरी राहील, नंतर तुम्ही पुन्हा एक बार रिपीटेड लेक्चर बघू शकता. मग तुम्हाला समजून जाईल की ह्या डिरेक्टरी कशासाठी, कोणत्या डिरेक्टरी यूज केल्या जातात. मग बाय द टाइम जसं तुम्ही लिनक्स शिकाल तसं तसं तुम्हाला आणखी आयडिया येऊन जाईल की कोणती डिरेक्टरी आपण कोणत्या पर्पजसाठी यूज करतोय. ठीक आहे? तर हे आहे आपलं पूर्ण लिनक्स. तुम्हाला काय करायचं, आता लिनक्स इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला लिनक्स इन्स्टॉल करायचे. काय करायचे, लिनक्स इन्स्टॉल करून त्याला यूज करायचं. तर इन्स्टॉल करण्यासाठी सर्व्हर बनवण्यासाठी 2-3 गोष्टी लागतील. त्या 2-3 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे जेणेकरून तुम्ही त्याला प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे? तुमच्याकडे आहे का, लॅपटॉप आहे का, सिस्टम? हो आहे. बेस्ट असेल तर त्याच्यामध्ये काय करूया आपण, लिनक्स इन्स्टॉल करूया. राईट? तुम्हाला जेव्हा तुम्हाला पॉसिबल असेल तेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूटला येऊ शकता आणि त्याच्यात आपण काय करूया, लिनक्स इन्स्टॉल करूया. ठीक आहे? तर आता काय करायचं आपल्याला, हे मी सर्व्हर ओपन केलं. सर्व्हर ओपन केल्यानंतर डिरेक्टरी स्ट्रक्चर झालं माझं. आता काय करूया आपण, बेसिक कमांड्स काहीतरी लिनक्सच्या कमांड्स लिहूया. आपण काय करूया, बेसिक कमांड्स आपण लिनक्सच्या काही घेऊया थोड्याशा. तर लिनक्सच्या कमांड्स, तर हे तुमचं काय, कमांड प्रॉम्प्ट. ह्याला काय म्हणतो आपण, कमांड प्रॉम्प्ट. जे तुमच्या स्क्रीनवर एक ब्लिंक होते बघा कर्सर, इथं काय होतं, तुमच्या सगळ्या तुम्ही जी काही ऍक्टिव्हिटी करणार होता त्या सर्व ऍक्टिव्हिटी तुम्ही करून करणार ह्या कमांड सुरू करणार आहे. काय करणार आहे तुम्ही, सर्व ऍक्टिव्हिटी कमांड सुरू करणार आहे. तर हे जे कमांड प्रॉम्प्ट आहे, त्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये तुम्हाला जेवढ्या काय असतील तेवढ्या सगळ्या कमांड्स यूज करूनच तुम्हाला लिनक्स शिकायचं. तर चॅप्टर 1 टू लेके चॅप्टर लास्ट तक आपल्याला सगळ्या ऍक्टिव्हिटी काय करायच्या, कमांडनेच करायच्या. कमांड प्रत्येक गोष्टीसाठी कमांड यूज करायचे. आपल्याला काय करायचंय, प्रत्येक गोष्टीसाठी आपण काय करणार आहे, कमांड यूज करणार आहे. तर हे जे तुम्हाला दिसते स्क्रीनवर,
काय तुम्हाला हे जे स्क्रीनवर दिसते त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय प्रत्येकासाठी एक वेगवेगळं नाव आहे. काय प्रत्येकासाठी एक वेगवेगळं नाव आहे. तर हे फर्स्ट जे दिसते स्लॅश म्हणजे फर्स्ट @च्या अगोदर जे काय नाव दिसते त्याला म्हणतो आपण युजर नेम. काय म्हणतो त्याला आपण युजर नेम. म्हणजे आपण कोणत्या युजरने लॉग इन आहेत हे चेक करायचं तर आपल्याकडे फर्स्ट कमांड आहे आपल्याला हू एम आय, मी कोण आहे. तर तुम्हाला इथं नाव दिसेल की तुम्ही कोणत्या युजरने लॉग इन आहात, तर तुमचं त्या युजरचं नाव दिसेल तुम्हाला. तुम्ही लॉग इन आहेत आता रूट युजरने. काय तुम्ही रूट युजरने लॉग इन आहेत, तुम्हाला दिसेल इथं रूट युजर. काय दिसेल तुम्हाला रूट युजर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट @च्या नंतर एक नाव दिसते सर्व्हर. काय दिसते @च्या नंतर एक नाव दिसते तुम्हाला सर्व्हर. तर हे सर्व्हर म्हणजे काय असतं, तुमच्या ह्याचं नेम, ज्याला आपण काय म्हणतो होस्ट नेम. काय म्हणतो त्याला आपण होस्ट नेम. चेक करायचं असेल तुमच्या ह्या सर्व्हरचं नाव काय असेल. इथं तुमचं सर्व्हरच्या ऐवजी इथं तुमचा आयपी ॲड्रेस असू शकतो, काही असू शकतो किंवा काही नाव असू शकतो जे डोमेन नेम दिलेलं असेल जे काय असेल तर त्याला काय म्हणणार आपण होस्ट नेम. तर ह्या सर्व्हरचं तुमच्या होस्ट नेम काय दिलेलं आहे server.example.com. हे काहीतरी त्याचं नाव आहे सर्व्हरचं. काय या सर्व्हरचं तुमचं नाव आहे server.example.com. आता हे example.com का दिसलं नाहीये, जसं आपलं एक पूर्ण नाव आहे तसं या मशीनचं पण एक पूर्ण नाव आहे. त्याला काय म्हणतो आपण FQDM, फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम. राईट, FQDM फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम. तसंच इथे एक फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम कसं लिहिलं असतं server.example.com, त्याच्यानंतर डॉट पण लिहिलेला असतो. मग हे काय तुमचे डोमेन नेम आहे सर्व्हरचं, म्हणजे याला काय आपण होस्ट नेम. राईट, हे चेक करण्यासाठी कमांड कोणती आहे आपल्याकडे होस्ट नेम कमांड आहे. होस्ट नेमने तुम्ही चेक करू शकता तुमच्या सर्व्हरचं होस्ट नेम. हू एम ने चेक करू शकता तुम्ही कोणत्या युजरने लॉग इन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल एक सिम्बल दिसते इथं टिल्ट. काय दिसेल तुम्हाला एक टिल्ट वाला सिम्बल दिसेल है ना. तो टिल्ट वाला सिम्बल म्हणजे काय असतो, हे वाला सिम्बल आहे तो. काय हा वाला सिम्बल आहे तिथं. मग तुम्हाला हा जिथं सिम्बल दिसेल तर ह्याला इथं काय म्हणतो आपण, ह्याला म्हणतो आपण करंट लोकेशन. हे असतं आपलं CURRENT करंट लोकेशन. काय आपलं करंट लोकेशन. करंट लोकेशन म्हणजे काय बघा, ते करंट लोकेशन तुम्हाला दाखवतो. हे तर झालं. आता काय केलं मी एका डायरेक्टरीच्या आतमध्ये गेलं तर मला काय दाखवते, मी आता कुठे आहे दाखवते, मला दिसते का कुठे आहे मी, दिसतं आपल्याला खाली दिसते ना मी व्यार डायरेक्टरीच्या आतमध्ये गेलो मी, बरोबर आहे. मग व्यार डायरेक्टरीच्या आतमध्ये गेल्यानंतर मला आणखी कुठे डायरेक्टरी दिसते, मला मी कुठे आहे कॅशे, मला दिसते इथं ग्राफिकली दिसते सगळं. कॅशेच्या आतमध्ये गेलं मी तिथं मला दिसेल एमच्या दिसते मला एम. नाही जर तुम्हाला आणखी इथं एक सिंगल दिसेल, पण ते सिंगल दिसते वेळेस. आता तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं तुम्ही कोणत्या डायरेक्टरीच्या आतमध्ये आहो, तुम्ही चेक सांगू शकता. मी एमच्या मध्ये एम कॅशे व्यार, तुम्ही कुठे आहेत व्यार कॅशे एम, हे तुम्हाला दिसते तुमचं पाथ है ना. तुम्ही कुठे आहेत तुम्हाला इथे समजते, करेक्ट आहे. बट तेच जर तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही आता ग्राफिकली कुठे आहेत तुम्ही सांगा, तर तुम्हाला इथे सांगायला जमेल का बघा. आता मला सांगा तुम्ही कुठे आहे म्हणलं, तुम्हाला सांगायला जमेल का इथं स्क्रीनवर दिसते का कुठे आहे, कुठे आहे व्यार, इथं नाही, हे नाही, हे मी इथं आहे आता सध्या, मी इथं आहे, इथं नाही, ह्याला इथं, याला काय करा, ह्याला बंद करा. आता कुठे दिसते का, ते दोन वेगवेगळे टॅब ओपन केले तुम्ही, आहे का इथं याच्यावर टर्मिनलवर तुम्हाला दिसण्याचं काय की तुम्ही कोणत्या डायरेक्टरीच्या आतमध्ये आहात. तुम्हाला जर सांगितलं कोणी विचारलं तुम्ही सांगू शकता का, मग इथं नाही, राईट, तुम्हाला सांगता येणार नाही.
आणि त्याच्यासाठी एक कमांड असते pwd. काय असते? pwd. pwd चं लॉंग फॉर्म येतं प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. काय? प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. तर तुम्हाला दिसतं की तुम्ही आता एक्झॅक्टली कोणत्या डिरेक्टरीच्या आतमध्ये आहात. तुम्ही आता करंट कोणत्या डिरेक्टरीच्या आतमध्ये आहात? तुम्ही स्लॅश रूट. हे स्लॅश रूट काय आहे? स्लॅश रूट काय आहे? होम डायरेक्टरी ऑफ रूट युजर. काय? होम डायरेक्टरी ऑफ रूट युजर है ना. तर मग तुम्ही कधीही राईट, तुम्हाला जर कधीही असं हे टिल्टचं सिम्बॉल दिसत असेल, काय दिसत असेल तुम्हाला? टिल्टचं सिम्बॉल दिसत असेल आणि इकडे तुम्हाला कोणतं तरी नाव दिसत असेल. इथं रूट दिसेल असं काही कंपल्सरी नाही. ह्याच्याऐवजी दुसरं कोणते बी नाव दिसतील इथं. तर तुम्ही काय समजून घ्यायचं, तुम्ही त्या युजरच्या कुठे आहेत? होम डिरेक्टरीच्या आतमध्ये. कुठे? त्या युजरच्या होम डिरेक्टरीच्या आतमध्ये. कशावरून समजणार आपल्याला? ह्या सिम्बॉलवरून. बघा आता जर मी इथं पीडब्ल्यूडी केलं, पहिले इथं मी पीडब्ल्यूडी केलं होतं राईट. पीडब्ल्यूडी केलं, इथं कुठे दिसलं? मी रूट युजरने लॉग इन आहे म्हणून काय दिसलं मला? हू एम आय. रूट युजरने लॉग इन आहे आणि त्याचे पीडब्ल्यूडी केल्यानंतर मला काय दिसते? स्लॅश रूटच्या आतमध्ये आहे मी. पण इथं मी काय केलं, इकडे रूट युजरच्या ऐवजी मी का दुसऱ्या युजरने लॉग इन केलंय. दुसऱ्या युजरला लॉग इन केल्यानंतर इथं जाऊन चेक करतोय मी. पीडब्ल्यूडी चेक केल्यानंतर मला काय दिसेल? इथं लोकेशन काय दिसेल मला? हे कोण आहे? एक नॉर्मल युजर आहे राईट. काय? हे काय? नॉर्मल युजर आहे. तर नॉर्मल युजरची होम डिरेक्टरी काय होते? स्लॅश होमच्या आतमध्ये काय बनते? त्याच युजरच्या नावाने. कोणत्या युजरच्या नावाने? ज्या युजरने तुम्ही लॉग इन केलं आहे त्याच युजरच्या नावाने काय बनते? त्याची डिरेक्टरी बनते. त्याचं पाथ म्हणजे लोकेशन काय असू शकते? स्लॅश होम. काय? स्लॅश होम. ह्या होम डिरेक्टरीच्या आतमध्ये त्या युजरनेच्या नावाने काय केलेलं आहे? एक होम डिरेक्टरी क्रिएट केलेली आहे, तिथं बनलेली आहे. तुम्ही कुठे आहेत मग आता? लोकल युजर, तुमच्या रूट युजरच्या होम डिरेक्टरी. तुम्हाला सांगितलं मी टिल्ट दिसेल तर डायरेक्टली सांगायचं की युजरच्या होम डिरेक्टरीमध्ये. मग तुम्हाला आता रूट विराट युजर लॉग इन आहे तर तुम्ही सरळ म्हणायला पाहिजे की मी विराट युजरच्या होम डिरेक्टरीमध्ये आता. करंट लोकेशन माझं कुठं आहे म्हणलं तर मी सरळ सांगेल की मी स्लॅश होम स्लॅश विराट, म्हणजे स्लॅश होमच्या आतमध्ये एक त्याच्या नावाने काय बनले? लोकल डिरेक्टरी बनेल. त्या लोकल डिरेक्टरीच्या आतमध्ये तुम्ही काय राहणार? तिथं प्रेझेंट राहणार. हे आहे आपलं पीडब्ल्यूडी. समजलं? प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. जे थोड्या वेळापूर्वी हा बोला. हॅलो, काय विचारलं? हा काय म्हणले का? नाही समजलं म्हणलं. हा ठीक आहे. तर आता बघा, थोड्या वेळापूर्वी आपण काहीतरी केलं होतं. आता जर तुम्हाला जर सांगितलं तुम्ही कुठे चेक करा, तर तुम्ही काय करणार? मग आता इथे येणार, चेक करणार. एम कुठे आहे? एम आहे स्लॅश व्यार मध्ये. कुठे? तुम्ही आता जे तुमचं लोकेशन कुठे आहे? तुम्ही आहात स्लॅश जे आपलं ज्याच्यामध्ये लिनक्स इन्स्टॉल झालेलं असतं त्याला म्हणतात, हे जे सुरुवातीला येतं तो असतो आपला मेन स्लॅश. काय असतं आपला? हा वाला मेन स्लॅश, ज्याच्यामध्ये आपलं काय झालेलं आहे? सर्व्हर इन्स्टॉल झालेला आहे. हे वाला स्लॅश असतो. ठीक आहे. कोणत्या पण एखाद्या पाथच्या सुरुवातीला जर हे स्लॅश येत असेल तर तो असतो मेन स्लॅश. त्याच्यानंतर बाकीचे जे स्लॅश आहेत ते काय आहेत? दोघांमध्ये व्यार आणि कॅशेमध्ये डिवाइड करण्यासाठी यूज केला जाणारा एक डिफरन्शिएटर आहे. म्हणजे काय? एक सिम्बल डिफरंट करणं, दोन्ही गोष्टीला वेगवेगळ्या करण्यासाठी यूज केला जाणारा एक स्लॅश आहे. हा जो स्लॅश असतो हा असतो आपला मेन स्लॅश, त्याच्यामध्ये आपला लिनक्स सर्व्हर इन्स्टॉल झालेला आहे. लिनक्स सर्व्हर इन्स्टॉल म्हणजे हे असणार आहे तुमचं टॉप लेवल डायरेक्टरी. त्यामुळे त्याला लिनक्समध्ये टॉप लेवल डायरेक्टरी. ह्याच्यावरती तुमचं काहीच नाही आहे. सगळं जे काय असेल लिनक्स सर्व्हर, तुमचे जे काय फाईल्स बनतील, तुम्ही काही डेटा बनवाल, ते सगळ्या गोष्टी कुठं बनतील? तुमच्या इथंच बनतील राईट. तुमच्या ह्या लिनक्सच्या सर्व्हरमध्येच हे बनतील. म्हणजे कुठं बनतील? ह्या स्लॅशमध्येच क्रिएट होतील जे काय ऍक्टिव्हिटी आहे. मग तुम्ही कुठे आहात आता? स्लॅश व्यार मध्ये कॅशे नावाची एक डिरेक्टरी आहे. त्या कॅशे नावाच्या डिरेक्टरीच्या आतमध्ये एम नावाची डिरेक्टरी आहे. म्हणजे आपले असतात ना डिरेक्टरी, आपण एक डिरेक्टरी म्हणतो याच्या आतमध्ये बी, बीच्या आतमध्ये सी, सीच्या आतमध्ये डी राईट. अशा वेगवेगळ्या फाईल्स फोल्डर क्रिएट करतो ना आपण. तसंच इथं व्यार कॅशे एम. तर आता तुम्ही कुठे आहेत? एम मध्ये. तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठे आहेत, तुम्ही सांगू शकता सरळ पीडब्ल्यूडी कमांड यूज करायची. इथं जायचं, कमांड चेक करायची. इथं जर असेल डिरेक्टली तर तुम्ही काय करू शकता?
इथं जर असेल तर तुम्ही सरळ सरळ काय करू शकता, चेक करू शकता PWD, काय करू शकता PWD. तर PWD तुम्हाला दिसेल इथं प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. सरळ सरळ ह्या टील दिसले की समजून घ्यायचं डोळ्यात आपण की हा आपण होम डिरेक्टरीमध्ये आहे रूट युजरच्या. आधी बघायचं इथं बघायचं होम डिरेक्टरी, आपण कुठे होम डिरेक्टरी कोणत्या युजरच्या, रूट युजरच्या. आपण बघायचं कुठे आहेत आपण, विराट PWD करा कोणत्या युजरच्या, होम डिरेक्टरीमध्ये आहे, विराट युजरच्या होम डिरेक्टरीमध्ये. त्याचा पाथ काय असणार आहे मग त्याचं, स्लॅश होम स्लॅश विराट नावाचा त्याचं पाथ असणार आहे. समजलं? आता लास्ट पोर्शन राहिलाय, इथे एक तुम्हाला हॅश दिसते राईट, आणि दुसरा एक सिंबल दिसेल तुम्हाला डॉलर. काय दिसेल, दोन सिंबल दिसतील, एक दिसेल तुम्हाला हॅश आणि एक दिसेल तुम्हाला डॉलर. तर हॅश आणि डॉलर कधी दिसतं, ज्या वेळेस तुम्ही रूट युजरने लॉग इन केलेलं असेल, काय रूट युजरने जर लॉग इन केलेलं असेल तरच तुम्हाला इथं हॅश दिसेल. अन्यथा बाकी तुमचे जेवढे किती लोकल युजर असतील तर कोणत्याही लोकल युजरला तुम्ही लॉग इन करा, त्या लोकल युजरच्या पुढे तुम्हाला काय दिसेल, डॉलर दिसेल. काय दिसेल तुम्हाला, लोकल युजरने लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दिसेल डॉलर, आणि तुमचं रूट युजरने लॉग इन केलं असेल तर तुम्हाला दिसेल स्लॅश. काय दिसेल तुम्हाला, स्लॅश. समजलं? तर हे याला म्हणतात आपण कमांड प्रॉम्प्ट. काय म्हणतो आपण याला, कमांड प्रॉम्प्ट. हे सगळ्या गोष्टी असतात तुमच्या कमांड प्रॉम्प्टचा एक पार्ट आहे, राईट. युजर नेम, होस्ट नेम अँड करंट लोकेशन. हिअर टिल्ट मीन्स होम डिरेक्टरी ऑफ एनी युजर, जे काही तुमचं असेल तुमचं होम डिरेक्टरी. युजर नेम who logged in, server host name, current directory, आणि hash means prompt if you are not, if you are normal user, hash prompt you are root user. ठीक आहे. मग आता तुम्ही जेव्हा कमांड यूज करणार आहे तर कमांड यूज करताना कमांडचा काय असतो, काही सिंटॅक्स असतो, त्याला तीन पार्ट मध्ये काय डिवाइड केलं असतं. तर असतं कमांड्स, त्याचे ऑप्शन्स, आणि त्याचं असते आर्ग्युमेंट्स. काय असतात त्याचे, कमांड्स, ऑप्शन्स अँड आर्ग्युमेंट्स. काय असतात, कमांड्स, ऑप्शन्स अँड आर्ग्युमेंट. आता हे कमांड्स, ऑप्शन्स अँड आर्ग्युमेंट्स कसे असतात आता ते बघूया आपण थोडं. असं हे स्लॅश रूट काय, स्लॅश रूट काय आहे, स्लॅश रूट का आहे, होम डिरेक्टरी आहे, करेक्ट. स्लॅश काय, होम डिरेक्टरी ऑफ रूट युजर. तर जसे मी याला डबल क्लिक केलं, आपल्याला जर एखाद्या डिरेक्टरीच्या आतमध्ये काय कंटेंट आहे हे बघण्यासाठी आपण काय करतो, डबल क्लिक करतो, त्याच्या आतमध्ये जातो आणि आपल्याला दिसतं की डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की ह्याच्या आतमध्ये काय तुम्हाला डेटा दिसेल, राईट. डबल क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डेटा दिसेल. पण तेच तुम्हाला काय करायचं, आता सर्व्हर मध्ये टर्मिनल थ्रू चेक करायचं. ग्राफिकल तर तुम्हाला दिसतं, पण तुमच्याकडे ग्राफिकल नसतं, तुमच्याकडे पूर्ण एक ब्लॅक स्क्रीन असेल. ते असेल तुमच्याकडे पूर्ण ब्लॅक स्क्रीन असेल. त्या ब्लॅक स्क्रीन मध्ये तुम्हाला चेक करायचं की तुमच्याकडे ह्या होम डिरेक्टरीच्या आतमध्ये काय आहे. तर त्याच्यासाठी कमांड यूज केली जाते LS. काय कमांड केली जाते यूज, LS म्हणजे लिस्ट. तसे तुम्ही LS कराल, तुम्हाला जे फाईल्स इथे दिसत होते, अनाकोंडा, डॉक्युमेंट, इनिशियल सेटअप, पिक्चर्स, टेम्पलेट्स, व्हिडिओज, पब्लिक, म्युझिक, डाउनलोड्स अँड डेस्कटॉप. अनाकोंडा, डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स, इनिशियल्स, व्हिडिओज दिसते. तर तुमच्या डेटामध्ये आता तुम्ही हे LS कमांड यूज केली, तुम्हाला डेटा कुठला दिसतंय, तुम्ही ज्या करंट लोकेशनला आहात त्या करंट लोकेशनचा तुम्हाला डेटा दिसेल. आता करंट लोकेशन माझं काय, होम डिरेक्टरी ऑफ रूट युजर. मी रूट युजरच्या होम डिरेक्टरीमध्ये आहे. जर तुम्हाला एखाद्या डिरेक्टरीच्या आतमधला पाहायचं असेल, म्हणजे तुमचं जे काही सिस्टम मध्ये कोणत्या डिरेक्टरीज आहेत पाहायचं असतील, तुम्ही काय करणार, LS आणि स्लॅश करणार. स्लॅश म्हणजे कोण, मेन वाला स्लॅश. ह्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसतील जे आता तुम्हाला मी डिरेक्टरी दाखवल्यात वेगवेगळ्या, बिन, बूट, डेव, ETC, होम, मीडिया, MNT, प्रॉक, OPT, रूट, वॅर, राईट, रन, टेम्प, एसबिन. ह्या जे काही डिरेक्टरी आहेत तुम्हाला थोड्या वेळ दाखवल्या, सगळ्या कुठं असतात तुमच्या ह्या स्लॅशच्या आतमध्ये असतात. हे जे स्लॅश म्हणजे कोणतं स्लॅश आहे आपलं, हे वाला मेन स्लॅश, ज्याच्यामध्ये आपलं काय सर्व्हर इन्स्टॉल झालेलं आहे.
हे मला स्लॅश, आणि ह्या स्लॅशच्याच आतमध्ये एवढ्या सगळ्या फाईल्स बनलेल्या आहेत. काय झाले, ह्या सगळ्या जे फाईल्स असतील किंवा डिरेक्टरीज असतील, ह्या सगळ्या फाईल्स डिरेक्टरी तुमच्या ह्या स्लॅशच्या आतमध्ये आहेत. आता तुम्ही जे रूट बघितलं होतं, कुठं इथे एक रूट लिहिलेलं असेल कुठतरी, कुठे रूट 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 PQRS, तुमचे जे माहित आहे रूट, ठीक आहे, तुम्हाला बघायचं असेल तर हे रूट आहे. मग तुम्हाला जर ह्या एखाद्या पर्टिक्युलर डिरेक्टरीच्या आतमध्ये डेटा पाहायचा असेल, तुम्ही काय करणार, हे डिरेक्टरी कुठे आहे, स्लॅश, नाव काय, त्या स्लॅशच्या डिरेक्टरीच्या आतमधल्या डिरेक्टरीचं नाव रूट, तुम्ही त्याच्यावर जरी क्लिक केला तुम्हाला डेटा कुठे दाखवेल, हे वाला दाखवेल, दिसते. तुम्ही नॉर्मल जरी चेक केला तर तुम्हाला तिथलं दाखवेल. इथं काही नाव दिलं नाही, याचा अर्थ काय होतो, ज्या करंट लोकेशनला तुम्ही आहात तिथला डेटा दिसेल तुम्हाला. इथं जर तुम्ही तर तुम्हाला दिसेल त्या रूट डिरेक्टरीच्या आतमध्ये नाव, जर ज्या डिरेक्टरीच्या आतमध्ये तुम्हाला डेटा पाहायचा त्याचं पुढे नाव द्यायचं तुम्हाला. मग तुम्हाला इथे दिसेल की तुम्ही ह्याच्यात डेटा पाहताय. सपोज तुम्हाला बघायचं आहे स्लॅश ETCच्या आतमध्ये काय आहे, तुम्ही काय करणार, इथे येणार, एंटर करणार LS ETC, काय करणार LS ETC. एवढ्या साऱ्या फाईल्स, एवढ्या साऱ्या डिरेक्टरीज इथं काय अवेलेबल आहेत स्लॅश ETCच्या डिरेक्टरीच्या आतमध्ये. हे सगळे काय आहेत, आपले काही कॉन्फिगरेशन रिलेटेडच्याच फाईल्स आहेत. ठीक आहे, समजलं. LS तुम्हाला काय दोन गोष्टी बघितल्या आपण, एका डिरेक्टरीच्या आतमधला डेटा आपण एका दुसऱ्या डिरेक्टरी मधला बघू शकतो, राईट, आणि आपण आपल्या करंट लोकेशनच्या डिरेक्टरीचा डेटा बघू शकतो. त्याच्यानंतर आपण काय करूया, इथं आता बघितलं LS ने आपण, नेक्स्ट बघूया आपण एखादी फाईल कसे क्रिएट करतात. काय करतात, फाईल कसे क्रिएट करतात. आपण फाईल क्रिएट करतोय कसं करतो, आधी पहिल्यांदा त्याच्यात डेटा लिहितो नोटपॅड मध्ये, त्याला सेव्ह करतो कंट्रोल S ने सेव्ह केल्यानंतर फाईलला नाव देतो तेव्हा ती फाईल बनते. इथं तसं नाही, इथं तुम्ही काय करू शकता, सरळ सरळ एखादी फाईल बनवू शकता. तर फाईल बनवण्याच्या आधी आपण काय करूया, एखाद्या डिरेक्टरीच्या आतमध्ये आपल्याला जाता येते का बघूया. आपण काय करूया, एखाद्या डिरेक्टरीच्या आतमध्ये जातो. जसं की मला काय करायचं आहे, आता माझं लोकेशन कुठे आहे, PWD आहे, स्लॅश रूट मध्ये आहे मी. तर मला काय करायचं आहे, मला जायचं आहे ह्या डिरेक्टरीमध्ये, एक डिरेक्टरी सोडून मला दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये जायचं, म्हणजे एका डिरेक्टरीतून दुसऱ्या डिरेक्टरीत जायचं आहे. तर त्याला काय करावं लागतं, आपण इथं काय करतो, आता मी कुठे स्लॅश होम म्हणजे रूट मध्ये आहे, राईट. तर मला काय करायचं, डेस्कटॉप मध्ये जायचं. तर डबल क्लिक केलं तर दिसेल मला मी डेस्कटॉप मध्ये आहे, पण इथं मला डबल क्लिक करायचा ऑप्शन नाही, मी जेव्हा डबल क्लिक करतो मी जात नाही तिथं. मला काय करावं लागेल, एक कमांड यूज करावं लागेल त्यासाठी. तर त्यासाठी त्या कमांड आहे CD म्हणजे चेंज डायरेक्टरी. काय CD म्हणजे चेंज डायरेक्टरी. कोणत्या डायरेक्टरी जायचे, मला जायचं डेस्कटॉप मध्ये. काय करणार, CD आणि त्या डायरेक्टरीचं नाव द्या DESKTOP, डेस्कटॉप. आता तुम्ही जेव्हा चेक कराल तर बघा इथं तुमचं जे टिल्ट होतं, त्या टिल्टच्या ऐवजी दिसेल तुम्हाला डेस्कटॉप. काय दिसेल तुम्हाला, टिल्टच्या ऐवजी दिसेल तुम्हाला डेस्कटॉप. ठीक आहे, मग तुम्हाला जेव्हा चेक करायचं असेल तर तुम्ही कसं करणार, मग इथं स्लॅश रूटच्या आतमध्ये कोणती एक डिरेक्टरी आहे, स्लॅशच्या आतमध्ये रूट नावाची डिरेक्टरी आहे, ह्या रूटमध्ये डेस्कटॉप नावाची डिरेक्टरी आहे, त्या डेस्कटॉप नावाच्या डिरेक्टरीमध्ये तुम्ही आता सध्या करंटली आहात. कुठे, डेस्कटॉप नावाच्या डिरेक्टरीच्या आतमध्ये करंटली तुम्ही इथं आहात. मग तुम्हाला याला चेक करायचं असेल तर कसं करू शकता बघा, चेक. दिसते. तर एखादी फाईल बनवण्यासाठी काय केलं, मी डेस्कटॉपवर आलो, तर मी फाईल बनवते का डिरेक्टरीच्या आतमध्ये. तर ह्याला काय करतो मी, टच नाव देतो, ह्याला मी नाव देतो काहीतरी ABC. काय करतो मी, ABC नावाने एक फाईल क्रिएट करतोय. त्याला काय करा तुम्ही, नाव काही द्या. जसे मी ते एंटर करेन तिथे फाईल क्रिएट झाली बघा, इथं स्क्रीनवर काय झाले, इथे एक फाईल क्रिएट झाली. आता हे सगळ्या गोष्टी आपण फक्त कमांड
कमांड फक्त आणि कमांड्सच काय करणार ऍक्टिव्ह करणार. हे फाईल तुमची बनली इथं टच फाईल डॉट txt काही द्या तुम्ही नाव हे कंपल्सरी नाही की तुम्हाला हेच नाव द्यायचं आहे. मी इथं फाईल डॉट टेक्स्ट दिलं. फाईल डॉट टेक्स्ट आलं इथं टच लावाटेक एक लावाटेक नावाची पण फाईल इथे क्रिएट झाली. समजलं. तर काय हे फाईल क्रिएट करण्यासाठी आपण यूज करतो टच. त्याला बनवलेली फाईल आहे त्याला डिलीट करण्यासाठी आपण काय करतो राईट क्लिक करतो इथं आणि मूव्ह टू ट्रॅश राईट. पण आपल्याला तसं नाही. आपल्याला इथं डायरेक्ट कमांड नाही करायचा. कमांड नाही राईट क्लिक करण्यासाठी आपण काय करणार रिमूव्ह एबीसी. तर तुम्हाला विचारेल रिमूव्ह रेग्युलर एम्प्टी फाईल तुम्ही करा यस. काय होईल तुमची फाईल डिलीट होईल. तुम्हाला रिमूव्ह करायची फाईल फाईल डॉट टीएक्सटी तुम्हाला विचारेल यस तुम्ही करा यस तर फाईल डिलीट होईल. तुम्हाला रिमूव्ह करायची फाईल लावाटेक विचारेल यस फाईल. समजलं. तर हे आहेत आपलं फाईल बनवणे. फाईल कसं बनवतो डिरेक्टरी फाईलला लॉगिन एका डिरेक्टरीच्या आतून दुसऱ्या डिरेक्टरीला लॉगिन कसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या डिरेक्टरीच्या आतमध्ये काय काय कंटेन हे बघण्यासाठी आपण ls कमांड अशा काही कमांड्स यूज केलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपण ह्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इन्स्टॉलेशनची प्रोसेस बघूया. काय करूया इन्स्टॉलेशनची प्रोसेस बघूया. त्याला काय करतो मी हा तुम्हाला जर यायचं असेल ऑफलाईन येऊ शकता तुम्ही असं काही नाही. ऑनलाईन मंडे पासून असेल तुमचं सकाळी म्हणजे दुपारी 1 ला चालू 1 ला होऊ शकते बॅच. मंडे पासूनच जॉईन केलं तर चालेल का तोपर्यंत ऑनलाईन? हा चालेल काही इश्यू नाही. ठीक आहे.